नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आजच्या दर प्रोग्रामच्या आधी अनेक व्हिडिओ बघतो आणि ज्या ज्या कामाचे असतील, ज्या महत्त्वाच्या बाबी असतील, ज्या आम्ही आंबेडकराईट बुद्धिस्ट फिलॉसॉफीशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या संबंधित असतील त्यांचं आम्ही छाटणी करतो. त्याच्यातल्या छोट्या मोठ्या क्लिप जे महत्त्वाच्या असतात त्या आम्ही लावतो आणि अशा पद्धतीने आमचा आज यूट्यूब असे तयार करत असतो. आज एक अत्यंत महत्त्वाची क्लिप आमच्या हातात आली, ती म्हणजे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात पहिले संविधान सभेची निर्मिती होण्याच्या आधी 46मध्ये जी नेहरूंनी जे प्रस्तावना मांडली आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने बोलले नेहरू, त्याच्यावरती उभे राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की जोपर्यंत आर्थिक विषमता राहील तोपर्यंत या देशामधली कॉन्स्टिट्यूशन काही कामाची होणार नाही. आणि ते बोलल्याच्या नंतर मग त्याच्यामधला जो प्रकार झाला तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये शेवटी बाबासाहेबांना ते सर्व नमूद करावं लागलं, टाकावं लागलं. परंतु दुर्दैव एवढं की BJPच्या काळामध्ये जास्तीत जास्त सर्व अनस्टेबल जे करण्यात आलेलं आहे ते आर्थिक धोरणावरती इतकी विषमता की एकीकडे पूर्ण देशाची संपत्ती काही लोकांच्या हातात आणि काही लोकांच्या हातात काही नाही, अशा पद्धतीची ती घटना आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ते एक व्हिडिओ बघू. त्याच्यानंतर एक पुन्हा बुद्ध याच्यातलं अंगुलीमालचं नेहमी आपण हे करत असतो, त्याला कोट करत असतो, त्यांना सांगत असतो. परंतु त्या अंगुलीमालला जे बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या पद्धतीचा उपदेश करतात तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. निश्चितच तुम्हाला तो पण आवडेल. पण त्याआधी आपण बघूया आजचा जो महत्त्वाचा व्हिडिओ. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या पद्धतीनेचं जे वातावरण झालं होतं आणि बाबासाहेबांनी नेहरूच्या याच्यावरती काय उत्तर दिलं तो एक क्लिप आम्ही तुम्हाला घेऊन येतो आहे. बघूया ही. 13 दिसंबर 1946 संविधान सभा की बैठक में जवाहरलाल नेहरू ने संविधान के उद्देश्यों के बारे में अपना मत प्रकट किया था और 13 दिसंबर 1946 को ही बाबा साहब अंबेडकर ने उसी संविधान सभा की बैठक में खड़े होकर बहुत साफ तौर पर नेहरू की आलोचना की. उनका कहना था कि समाजवादी के रूप में नेहरू की ख्याति है और उसे देखते हुए वह जो प्रभाव पेश कर रहे हैं वो निराशाजनक है. उन्होंने कहा कि मैं आशा करता था कि कोई ऐसा प्रावधान जरूर होगा जिससे राज्य सत्ता आर्थिक, सामाजिक और राजनीतिक न्याय को यथार्थ रूप में दे सके. इस दृष्टिकोण से मैं आशा तो यह भी करता था कि यह प्रभाव बहुत ही स्पष्ट शब्दों में घोषित किया जाएगा कि देश में सामाजिक और आर्थिक न्याय हो. इसके लिए उद्योग धंधे और भूमि का राष्ट्रीयकरण होगा. जब तक अर्थतंत्र समाजवादी अर्थतंत्र ना हो तब तक मैं नहीं समझता कोई भावी सरकार जो सामाजिक, आर्थिक और राजनीतिक न्याय करना चाहती है वह ऐसा कर भी सकेगी. वो पहली बैठक थी और संविधान की तमाम बैठकों के बाद जब संविधान तैयार हो गया तो अपने आखिरी भाषण में भी बाबा साहब अंबेडकर ने यही कहा, जब तक इस देश में आर्थिक समानता का जिक्र होगा नहीं तब तक संविधान के पन्ने महज पन्ने ही रहेंगे. यानी उसमें दर्ज शब्द इस एहसास को करा ही नहीं पाएंगे कि हक और समानता का कोई जिक्र इस संविधान में दर्ज है. और जरा कल्पना कीजिए, राहुल गांधी कल इलाहाबाद में जिस सामाजिक न्याय का जिक्र कर रहे थे उसकी जमीन संविधान पर खड़ी थी और संविधान में दर्ज शब्दों के आश्रय राहुल गांधी ने खुले तौर पर इस देश के सामाजिक समीकरणों या कहें सामाजिक राजनीतिक परिस्थितियों के उस पिरामिड को ही उल्टा कर दिया जिसकी कोई कल्पना कम से कम राजनीति करने वाली पॉलिटिकल पार्टी या कोई नेता कर नहीं सकता है. और खुले तौर पर उन्होंने जब इस बात का ऐलान किया कि जनता इसके लिए तैयार है और मौजूदा प्रधानमंत्री को यह करना होगा और अगर नहीं करेंगे तो उन्हें जाना होगा, तब कोई अगला प्रधानमंत्री इसे लागू करेगा. यह मैसेज अल्टीमेटम है, चुनौती है या मौजूदा राजनीतिक व्यवस्था के प्रति एक आक्रोश है
जिसमें इस बात का एहसास क्या राहुल गांधी को हो चला है कि उनके पास तो गंवाने के लिए कुछ भी नहीं है, लेकिन अब जो देना है इस समाज के वंचित समाज को दिया जाए, जो हाशिए पर है, जो पिछड़ा समाज है। क्योंकि मौजूदा वक्त में भारत की राजनीति में जो भी सत्ता तक पहुंचा है या सत्ता तक पहुंचने के रास्तों को जो खोज रहा है, वह ऐसे ऐसे हुनरमंद लोग हैं जो इस देश में हाशिए और गरीब तबके की दिशा में देखते तक नहीं है। उनकी अपनी राजनीतिक सोच सिर्फ उनके इर्द गिर्द घुमड़ती रहती है। और शायद यही वो स्थिति है कि मनमोहन सिंह की सरकार के बाद प्रधानमंत्री मोदी की 10 बरस की सत्ता ने एक एहसास अगर प्रधानमंत्री को लेकर यह इस देश को करा दिया कि उनकी समूची राजनीति उन्हीं के इर्द गिर्द घुमड़ती है और वो सत्ता बरकरार रहे, उसी आश्रय इस देश की नीतियां बनती हैं और इसी आश्रय प्रधानमंत्री उन तमाम जगहों पर नजर आते हैं जहां पर यह सवाल बड़ा हो जाए कि वह खुद, उनका कद और उनकी सियासत कैसे बड़ी, तीखी, चौड़ी और चकाचौंध दिखाई देने लगे, चाहे इस देश के भीतर में जो 90% तबका है उस तरफ कोई ध्यान ही ना दे। तो ऐसे में कोई भी नारा आप लगा लीजिए, उन नारों का कोई मतलब नहीं होगा और भारत सिर्फ एक प्रधानमंत्री, एक राजनीति और इस देश के भीतर में सत्ता पाने की सियासत की जो हुनरमंद तरीके हैं, उसके आश्रय भारत दुनिया पर राज कैसे कर सकता है, वो कैसे ताकतवर हो सकता है, इस सवाल से राहुल गांधी ने अपनी बात की शुरुआत की। निश्चितच मी सांगितल्याप्रमाणे आता बुद्धाची एक सिरियल अंगुलीमाल याच्यावरती आहे। भगवान बुद्धाचा उपदेश हा किती महत्त्वपूर्ण होता। त्या माणसाने एकदम म्हणजे अंगुलीमाल इतका मोठा राक्षस कसा तो हे होऊन गेला, गडगडाला एकदम बुद्धाच्या समोर। आणि तो त्याची अनेक स्टोरीजही आहेत की तो एक अत्यंत ब्राह्मण कुळातील तो हे होता मोठा आणि विद्वान होता, हुशार होता बुद्धा। अशा सर्व गोष्टी आहेत। बघू आपण एक व्हिडिओ त्याच्यावरती बुद्धा या सिरियल। भिक्षाम देहि। अंदर आइए। शाक्यमुनि, माफ करना, पर आप इस वक्त बाहर नहीं जा सकते। उंगली माल श्रावस्ती की सीमा पर देखा गया है। पूरे गांव के लोग डरकर अपनी खिड़की और किवाड़ बंद करके बैठे हैं। कौन है ये उंगली माल और उससे इतना भय किस कारण से? उंगली माल एक राक्षस है। उसे जो भी मानुष मिलता है, बच्चा, वृद्ध, स्त्री या सन्यासी, वो किसी को भी जीवित नहीं छोड़ता। महाराज प्रसन्नजीत के सिपाही भी उससे डरते हैं, वो भी उसे ना पकड़ पाए। धन के लालच में? नहीं, धन का उसे कोई लालच नहीं है। वो जब भी किसी प्राणी पर वार करता है, उसकी उंगली काटकर अपने गले की माला बनाता है, इसीलिए उसका नाम उंगली माल पड़ गया। और ये भी सुना है कि 100 उंगली की माला बनाकर जब वो अपने गले में बांधेगा, उसकी विनाशक शक्तियां बढ़ जाएंगी। आभार आपका, आपने मुझे उसके बारे में बताया। मुनि जी, आप बाहर न जाएं, वो आप पर भी वार कर सकता है। भय से अपनी राह छोड़ दूं, ऐसा मैंने कभी नहीं किया। मुझे भिक्षा मांगते देख जन जन के हृदय में अंगुलीमाल का भय कम होगा।
ए जोगी, मेरे आदेश देने के बाद भी तू रुका क्यों नहीं? मैं तो बहुत पहले ही रुक चुका हूं, तुम ही नहीं रुके। तुझे मुझसे भय नहीं लग रहा? मैं आदि मानव हूं। नहीं, तुम मानव हो। जोगी, तूने कहा कि तू कब का रुक चुका है, और तू तो चल ही रहा था, और तूने ये क्यों कहा कि मैं नहीं रुका? मैं बहुत पहले ही रुक गया। ऐसे सारे बुरे कृत्य छोड़ दिए जिससे किसी भी प्राणी को दुख या कष्ट पहुंचे। मैंने जीवन की सुरक्षा करना सीखा। सब जीना चाहते हैं, बस तुम उन्हें करुणा से देखो तो। नहीं! मैं सबकी हत्या करूंगा। मानव में न प्रेम है, न करुणा है, सिर्फ छल और कपट है। तुम्हें लोगों ने बहुत दुख दिया है उंगलीमान। क्रूरता व्यक्ति अज्ञान के कारण ही करता है। घृणा, द्वेष, ईर्ष्या, मोह, माया, ये सब अज्ञान की ही संतान है। और वो व्यक्ति ही है जिसमें दया, करुणा, सद्भाव और समझ का उदय भी होता है। अंगुलीमाल, यदि इस जीवन में क्रूर और निष्ठुर लोग हैं, तो दयावान भी हैं। बस अपनी आंखों से ये अंधेपन का पर्दा हटा के देखो। तुम और व्यक्ति जैसे नहीं हो। मैं हर व्यक्ति जैसा ही हूं, बस जागृत हो ये सिद्ध कर रहा हूं कि हर व्यक्ति में जागने की क्षमता है। मेरा मार्ग क्रूरता को निर्मलता में परिवर्तित करता है। तुम घृणा के पथ पर बस इस क्षण रुक जाओ। तुम भी दया और करुणा के पथ पे चल सकते हो अंगुलीमाल। तुम वही हो जिन्हें लोग बुद्धा कहते हैं, जो लोगों को मुक्ति के मार्ग पर चलना सिखाता। मैं बहुत दूर निकल चुका हूं। मैंने बहुत हत्याएं की है। अब मेरे लिए रुकना असंभव है। असंभव कुछ नहीं। जब आंखें खुले तभी सवेरा। मैं पुनः जीवन की ओर नहीं मुड़ सकता। बहुत देर हो चुकी। तुम में इतनी चेतना है कि जो तुमने किया था वो बुरा था। इसका अर्थ है कि तुम में इतनी समझ है कि क्या बुरा है और क्या अच्छा है। अंगुलीमाल, जिस दिन से तुमने अच्छा कार्य शुरू किया, उस दिन से तुम्हारा नया जीवन शुरू हो जाएगा। मैं कितने भी अच्छे कार्य करूं, लोग मुझे उसी दृष्टिकोण से देखेंगे और मुझे चैन से जीने नहीं देंगे। यदि तुमने हिंसा का मार्ग छोड़ा तो मैं तुम्हें मार्ग दिखलाऊंगा। तुम्हारा संरक्षण करूंगा। तुम्हें लोगों की घृणा से बचाऊंगा। बस पहला पग तुम्हें ही उठाना है। ये हो सकता है? अवश्य हो सकता है। तुम में असामान्य बुद्धि है अंगुलीमाल। तुम आत्मज्ञान के पथ पे बहुत आगे जाओगे। मैं आपको वचन देता हूं, मैं सारे बुराई के रास्ते छोड़ दूंगा। आपके पीछे करुणा के पथ पर चलना सीखूंगा। कृपया कृपया मुझे आपका शिष्य बना दीजिए। मैं शिष्य नहीं बनाता। व्यक्ति स्वयं संग से जुड़ता है। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया. आज आपण सोमवार 26 ऑगस्ट UPS मधील यू टर्न. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की जुनी पेन्शन स्कीम
ही अत्यंत चांगली होती, लोकांच्या हिताची होती. परंतु नंतर युनिट लिंकशी रिलेटेड काहीतरी केलं आहे. सर्व पैसा मोठ्या याच्यामध्ये सरकारने शेअर मार्केट्समध्ये लावला आणि अनेक लोकांच्या पेन्शनमधला सामान्य माणसाचा पैसा गेला. शेअर मार्केटचं फ्लक्च्युएशन तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. नरेंद्र मोदींनी जे अत्यंत बेकार कोणते कामं केले असतील तर ते हे होते की त्यांनी संपूर्ण देशातली संपत्ती शेअर मार्केटशी त्याच्यासोबत लिंक करून अनेक लोकांना खूप मोठा घात केला. त्यावरती मात्र आता त्यांचं बहुमत नसल्यामुळे ते घाबरून खडगेंनी ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे ते दाखवलेलं आहे की UPSमधील सरकारने आता U-टर्न घेतलेला आहे आणि जुनीच योजना याच्यामध्ये राबविली जाणार आहे. त्याच्या शेजारची एक बातमी, ठाकरे गटाचा मुंबईतील 20 जागावर दावा. तिथे ज्या 36 जागा आहेत, 36 पैकी ते 20 जागा मागत आहेत. ठीक आहे, आता निगोसिएशन आहे, कारण मुंबई बालेकिल्ला आहे आणि निश्चितच बालेकिल्ला शिवसेनेचा असल्यामुळे उद्धव ठाकरेची माग आणि याच्यानंतर काहीतरी कमी जास्त करून ते होईल. परंतु त्या तिघांची आता बैठक सुरू झालेली आहे आणि सर्व लोक कामाला लागलेले आहे. दोषी कोणीही असो त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, पंतप्रधान म्हणत आहेत. कलकत्त्याची जी घटना झाली त्याच्यावरती ते बोलत होते. तो कोण आहे, काय, कोणत्या जातीचा, धर्माचा, त्यापेक्षाही आपण त्याला सोडायला नको, अशा पद्धतीची ती ही होती. जळगाव इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट आणि तिथे जी जिल्ह्यामध्ये ज्या नवीन योजना लखपती दीदींचा प्रमाणपत्र देण्याचं काम मात्र आता मोदी करणार आहेत. आता मोदी अजून कोणते कोणते कामं करणार आहेत. आतापर्यंत रेल्वेला मोठ्या प्रमाणात त्यांनी झेंड्या दाखवून हे त्या नवीन ट्रेन सुरू केलेल्या आहेत. आता हे बघूया. मिस इंडियाच्या यादीत एकही दलित OBC नाही. राहुल गांधी यांची बातमी प्रयागराज इथे ते बोलत होते. त्यांनी सांगितलं त्यांचं एकच टार्गेट आहे की आता SC ST OBC शिवाय ते दुसरं काही बोलत नाही. ते म्हणतात की जनगणना झाली पाहिजे आणि जर OBC SC ST मधली जर ही दरी कमी होणार नसेल तर काही उपयोग नाही. तर तुम्ही स्टेप डाऊन व्हा, नवीन प्राईम मिनिस्टर येईल, तो आपलं काय करायचं ते करेल, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं. त्याच्यामुळे BJP हादरून गेलेली आहे आणि सातत्यानं त्यांच्यावरती चढाई करण्याचं ते दिसतं आहे. बुलडोझर न्याय अमान्य काँग्रेसची मागणी आहे. ज्या पद्धतीने भाजप शासित प्रदेशामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता घेऊन लोकांचे घरं पाडण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे तो अत्यंत त्याच्यामध्ये काँग्रेसची हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विरोध केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे. श्वास नलिकेत अडकली सिम कार्ड, एका याच्यातली रत्नागिरीची बातमी आहे. सिम कार्ड एका स्त्रीच्या याच्यात असल्यामुळे मग त्यांना तिचं विदाऊट सर्जरी ते करावी लागली. आम आदमी पक्ष महाराष्ट्रातील 288 विधानसभा लढवणार. एक छोटीशी तिथली बातमी आहे. काय त्याच्या परभणीच्या कोणीतरी एका माणसाने ती बोललेली आहे आम आदमीच्या, परंतु अजूनपर्यंत त्याच्यात मोठ्या लोकांनी कोणी जुदा हे केलेला नाही. त्यांचं ऑलरेडी कमिटमेंट आहे. इंडियाच्या अलायन्ससोबत ते मोठे पार्टनर आहेत. त्याच्याच खाली आरोग्य व्यवस्था सलाईनवर अनेक ठिकाणी असं पाहण्यात आलं. बदलापूरला की तिथे जे कर्मचारी जे आहेत त्या लोकांना त्यांनी ट्रेनिंग देऊन सर्जन हे लावायचं, सलाईन कसं लावायचं, इंट्राव्हेनस कसं द्यायचं त्यांना ट्रेनिंग केलं आहे. त्याच्यामुळं ते झाडूचं काम आणि हे सर्व करताना दिसलं आहे. त्याच्यामुळं त्यांना मोठं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. त्याच्याच खाली आज आम्ही चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया. आपल्या बहुजन समाजातील महापुरुषांच्या विचारावरती आपण सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्याच्या जयंतीनिमित्त आपण वैयक्तिक अथवा मित्रांना, संस्था, संघटनेला शुभेच्छा. जाहिरातच्या स्वरूपात दैनिक बहुजन सौरभला आर्थिक सहकार्य करावे. वर्तमानपत्रात बातम्या, लेख, कथा, कविता हवे असतात, तसेच जाहिराती गरजेच्या असतात. हे लक्षात घेऊन आपण एखाद्या कुटुंबातील सदस्यांची जयंती, स्मृतिदिवस, वाढदिवस, सण, उत्साह, व्यवसाय, उत्पादने इत्यादी अनेक बाबीवर आपल्या समाजातील उद्योजक व व्यावसायिक यांना जाहिरात देऊन किंवा जसे शक्य आहे तसे आर्थिक मदत केली तरच आपण आपल्या मीडियाला बलशाली करू शकतो. मुख्य संपादक दैनिक बहुजन सौरभची आमची ती हे आहे, एक मागणी आहे किंवा म्हणण्यापेक्षा आमचं निवेदन आहे. एक 5-4 वरती बघूया. आई मुलींच्या एकाच वेळी विक्रमी एक मोठी एक स्पर्धा झाली होती आणि त्याच्यामध्ये संविधानाचे कमीत कमी वेळामध्ये कोण जास्त वाचन करेल तर त्याच्यामध्ये 75 कलमे 8 मिनिटात वाचवण्याचा रेकॉर्ड आई आणि मुलींनी केलेला आहे. अत्यंत नागपूरची बातमी आहे. सर्वीकडे कौतुक झालेलं आहे. MPSC परीक्षा तब्बल 14दा रद्द करण्यात आलेली आहे. अत्यंत दुःखदायी बाब, कारण अनेक लोक तयार होतात आणि नंतर मग त्याच्यात बॅक हे होतात, अनेक लोक बाहेर होतात
त्याच्यामुळं ते अत्यंत वाईट आहे. मुख्यमंत्री योजना दूध पदासाठी गैरवापर झाल्याची बातमी आहे. अकोल्याच्या ह्याच्यामध्ये एका गावामध्ये अनेक ठिकाणच्या ज्या हे करताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसला. एडुसन फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त एक नागपूरची संस्था आहे, त्याच्यामध्ये पोरांना अंतराळाच्या संबंधात अनेक गोष्टी समजवतात. रॅकेट कसा जातो, तिथे काय काय असते, कशा पद्धतीचं वातावरण असते. एक त्याच्या शेजारी इंजिनिअरिंग मैत्री किशोर रामटेके कोलंबिया विद्यापीठामध्ये यशस्वी प्रवास तिचा झालेला आहे. तिथे ते आता ॲडमिशन करून जाणार आहेत. अनेक आपले आंबेडकरी समाजातील लोक विदेशामध्ये मोठ्या याच्यामध्ये शिकायला जाताना दिसत आहे. राज्यात तोतया सायबर पोलिसांचा सुटसुकाट. अनेक लोक आपण राज्यामध्ये आम्ही पोलीस आहोत याच्यासाठी लोकांकडनं पैसे उकळताना दिसत आहेत. महिला अत्याचाराच्या विरोधात तीव्र निषेध प्रदर्शने रामटेकेतली बातमी आहे. वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधामध्ये जनवादी महिला संघटना, शेतकरी मजूर संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन संस्था अशा अनेक संस्थांनी तिथे धरणे आंदोलन केलं होतं. 132वी संविधान शाखा उपक्रम. नागपूरची बातमी. वीज कंत्राटी कॉन्ट्रॅक्टर कामगारांच्या न्यायासाठी संयुक्त कृषी समितीचे आंदोलन. जाती जनगणना केल्याने जातीचा विकास करणे सोपे होईल, जयसिंग वाघ यांचं म्हणणं. चौपडा इथली बातमी आहे. एक वाचकांना एक आव्हान की दैनिक बहुजन सौरभ नागपूर शहरात सतत मागणी वाढत आहे. आपल्या घरी जो पेपर येतो त्यांच्याकडे दैनिक बहुजन सौरभची मागणी करावी. आमच्या वर्तमानपत्राची स्वतंत्र अशी कोणतीही वितरण व्यवस्था नाही. दैनिक बहुजन सौरभ नागपूर शहरात सर्वच पेपर विक्री केंद्रावर उपलब्ध आहे, त्याची वाचकांनी नोंद घ्यावी. दैनिक बहुजन सौरभचे मुख्य संपादक. आज त्याच्याच खाली सरगम संगीत अकॅडमीचा उपक्रम. त्याच्यानंतर तालुका स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत भवन्स स्कूलने बाजी मारली. निधन वार्ता प्रकाश पिंगळे भांडसकर. आज पान 2वरती बघूया आपण. आज अत्यंत महत्त्वाचा आज आमचा लेख आहे. त्याच्या आधी आपण बघूया तिथली आजचं आमचं टायटल आहे, एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो. अत्यंत महत्त्वाचं आहे, ऐकावं. नशेचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रूपे असल्या याच्यावरती एक मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांनी सांगितलं की इव्हन मंदिरात जाणं, देवाची पूजा करणं हाही एक नशेचाच प्रकार आहे. लोकांना एकदम अशी नशा होऊन जाते की तिथे गेले की ते सर्व काही विसरून जातात. हेही एक नशेचाच एक प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे, वाचनीय आहे. मन मोकळं करायला शिका. सुरत पी डहगावकर यांच्या अनेक याच्यावरती त्यांनी उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलं की मन मोकळं करण्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धती आहेत आणि कसं करावं. आणि माणूस त्या मनातल्या मनात एखादी गोष्ट तिथेच लपवून ठेवतो आणि सातत्यानं त्याच्यामध्ये झुरत असतो. अशा पद्धतीच्या घटनावरती ते एक लेख. एक सरिता सातारडे हिचा एक लेख, विकृत मानसिकतेचे पडघम आज सर्व समाजामध्ये दिसत आहेत. स्त्रियांवरती जे सातत्यानं अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी अनेक बाबी आहेत, अनेक दोन्ही पैलू आहेत. त्याच्यामुळे आजचा हा लेख त्या अर्थानं लिहिला गेलेला आहे. सत्ता संघ भाजप याच्यावरती नागेश चौधरी सातत्यानं मागच्या 40 वर्ष त्यांच्यावरती लिहित आहे. त्याच्यामुळे ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात परिवर्तन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी सर्व काही श्रेय नागेश चौधरीचं जातं आहे. आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. आज पान 3वरती बघूया. पवारसाहेब रयतमध्ये केवळ बैराम हेडगेवारांचे पुतळे उभे करा. ते ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तिथे एक प्राध्यापिका तिने जे उदाहरणं दिले त्याच्यावरती गोविंद पानसारे यांचे काही लेख त्याचा उल्लेख झाला. त्याच्यामुळे तिथे मोठं वातावरण खराब झालेलं होतं. त्याच्यामुळे पवारसाहेबांना ते सांगितलं की तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये असं व्हायला नको. बाबासाहेबाच्या क्रमणपूर सभेची सांगाती एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका मोठ्या दुर्मिळ ठिकाणी गेले होते. पंचकोशीतील एक परिषद झालेली होती आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने तिथे जे काही घटना झाले तिथले जे काही अजूनही लोक त्यांनी ज्या वर्तवलं त्याच्यावरती आधारित मिलिंद मानकर यांचा लेख. अनेक अशा दुर्मिळ झालेल्या घटनांवरती ते सातत्यानं लिहित असतात. त्याच्यामुळे तिथल्या लोकांना तिथल्या परिस्थितीच्या काय काय झाली होती आपल्या भागामध्ये त्याची माहिती मिळत असते. सावित्रीबाई फुले यांचे पात्र ग्रामीण मराठी का बोलते.
म्हणजे याच्यावरती आधारित की ती किती संयमबाई होती आणि तिला काही ग्रामर वगैरे पुणेरी भाषा ती बोलत नव्हती, ती भाषेवरती नाही, परंतु जी सर्वसामान्यांना समजणारी भाषा तिला अवगत होती. ज्येष्ठांनो, मेंदूचं रिटायरमेंट करू नका, अन्यथा स्मृतिभ्रंश निर्मित होईल. अनेक लोक दिवसरात्र काम करतात आणि एका वेळेस ते रिटायर्ड होतात, त्याच्यामुळे त्यांची जी क्षमता असते ती पूर्णपणे बंद होते आणि त्याच्यामुळे स्मृतिभ्रंश सारखे आजार त्यांना होत असतात. अनेक लोकांना होताना दिसत आहेत. म्हणून तुम्ही कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त राहा. नसेल तर बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये या, आमच्याकडे खूप साऱ्या संस्था आहेत, आम्ही निश्चितच तुम्हाला मदत करू. त्याच्यावरती आधारित डॉक्टर विनोद गजगाटे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. वाचकांचे मनोगतच्या अंतर्गत विकृतीचा चाप बसावा. अनिरुद्ध कांबळे सातत्याने लिहित असतात, त्यांनी त्याच्यावरती आपले भाष्य लिहिलेले आहेत. अनेक ठिकाणी ज्या घटना आहेत त्याच्या आधारेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र दादाराव श्री पाटील यांचं आहे, नागपूरचे. त्यांनी त्यांचं जे कौतुक केलं, बाबासाहेबांमुळे आज आम्ही कुठे आलो, आणि एक ओपन पत्राच्या हिशोबाने त्यांनी ते लिहिलेलं आहे. अत्यंत चांगलं आहे, वाचनीय आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.